एकदम खुसखुशीत शॅलो फ्राय केलेली मस्त कुरकुरीत अशी आळूवडी, वरून सॉफ्ट आणि आतून मऊ, एकदम भन्नाट रेसिपी. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. तर इथं मी घेतलेली आहेत आळूची पानं, ती थोडीशी सुकलेली आहेत आणि बेसन पीठ काढून घेतलेलं आहे घट्ट असं. त्यामध्ये टाकले तर जिरेपूड, ओवा, लसूण वाटून, थोडंसं मिरची पावडर, मीठ आणि हळद मस्त घट्ट मळून घेतलं. आता छान अशी पानं धुवून त्याला लावून घेणार आहे. एकदम सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे, खायला तर एकच नंबर आहे. तर चला मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींशी जरूर शेअर करा. तर बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला सगळं पानाला पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं, घट्ट ठेवलं की कसं आपल्या पानांना व्यवस्थित लागतं. छान असे पानं आपल्याला लावून घ्यायची आहेत. मी ही पानं रात्री आणली होती, फ्रीजमध्ये ठेवली नाही, त्यामुळे ही पानं सुकलेली आहेत. तरी पण खूप छान लागत होती खायला. ते एकदम टेस्टी, बिना तळता थोड्या तेलामध्ये शॅलो फ्राय केलेली एकदम भन्नाट अशी. बघू शकता ह्याप्रमाणे मी सगळ्या पानांना पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ठेवायचं आहे, वाफून घ्यायचं आहे. तर मी आधीच कढईवर 1 ग्लास पाणी ठेवून त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीला तूप लावून घेतलेलं आहे. आता पाणी पण मस्त गरम झालेलं आहे. आता त्यावरती आपल्याला हे पानं सगळी ठेवून घ्यायची आहेत एक एक. मस्त आपली बिना खायचा सोडा न वापरता एकदम छान फुललेली असतात. तर आता आपल्याला हे 5 मिनटं छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान अशी वाफळलेली आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे. तर आपल्याला हे खाली काढून थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याचे काप करायचे आहेत. तर बघू शकता असे थंड झालेले आहेत मी आणि ह्याप्रमाणे काप करून घेतलेले आहेत. एकदम अशी फुगलेली आहे छान अशी. आता आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि त्यावरती थोडंसं 2 पळी तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता. आपल्याला कढीपत्ता पण छान कुरकुरीत झालेला आहे. आता त्यामध्ये टाकायची आहे आपली वडी. तुम्ही त्या तेलामध्ये जिरं, मोहरी, तीळ टाकू शकता, त्यानं पण खूप क्रिस्पीपणा आणि तीळ खायला दाताखाली छान सॉफ्ट क्रिस्पी येतो. तर बघू शकता आता कमी तेलात आपली शॅलो फ्राय केलेली वडी एकदम भन्नाट लागणार आहे खायला. कमी तेलात आणि कमी तेलकट आहे. तर बघू शकता ह्याप्रमाणे आपल्याला मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत हलवत राहायचं आहे आणि गॅस थोडासा कमी करायचा, जास्त फास्ट करायचा नाही. मस्त अशी वरून कुरकुरीत होते आणि आतून एकदम सॉफ्टपणा राहतो. तर ह्याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायची आहे. एकदम छान झालेली आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्ही पण असं बनवून पहा. हा व्हिडिओ जरूर पहा, एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहून शिकतील आणि बनवता येतील. तर चला बिना तेलकट पदार्थ मस्त असे घरी बनवून खा, मस्त खा आणि स्वस्थ राहा, निरोगी राहा. तर चला बघू शकता आपली शॅलो फ्राय झालेली आळूवडी एकदम तयार झालेली आहे. खायला तर एक नंबर. तुम्ही ह्याच्यासोबत रस्सा पण करू शकता आणि त्यामध्ये टाकून भाजीप्रमाणे खाऊ शकता, किंवा स्वयंपाक झालेला असला ना तोंडी लावायला पण ही छान लागते, भाजी, पोळी, वरण, भात त्याच्यासोबत. तर मस्त अशी क्रिस्पी आपली शॅलो फ्राय केलेली आळूवडी तयार आहे. एकदम भन्नाट रेसिपी आणि कमी साहित्यात झटपट होणारी आहे. तर चला मग तुम्ही पण एकदा बनवून पहा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. बघू शकता खूप छान आणि टेस्टी झालेली आहे. एकदम छान झालेली आहे, खायला पण खूप टेस्टी झालेली आहे. तर चला मग पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा. तर माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे, भाकरी, भाजी आणि त्यासोबत मस्त शॅलो फ्राय केलेली वडी. मस्त मी भाकरी टाकल्या होत्या ज्वारीच्या आणि भाजी बनवली होती. चला तर मग व्हिडिओ पूर्णपणे पहा.